तुम्ही गाडीमध्ये होता काय झालं? गाडीमध्ये होता तुम्ही बरोबर आलात? मी देवदर्शनाला आलो होतो. नाही त्यांच्या बरोबर आलात? नाही कुठे ते आरोपी आहेत का? त्यांचा आरोप केला जातो, आरोपी आहेत का ते? नाही खोट आहे. का आरोप हे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि हे सगळ्यांना देतो राजकीय लोकांना, त्याच्यामुळे त्यांच्यावर नाव घ्यायचं. हो पण का आरोप करतात? आरोप झाले म्हणजे काय? आता आग लागली तर कुठेतरी दूर निघाला असेल, ठिणगी तर पेटली असेल की. पंकजाताई आणि धनंजय मुंडे मंत्री झाल्यामुळे वाल्मिकांना ते आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी हे आरोप घेतले. कोण बंदूक ठेवतं? आता हे जे आमच्या ह्याच्यातले आमदार आहेत बीड जिल्ह्यामध्ये सगळे आमदार. पण काय करतात मग हे आमदार? काय करतात? लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून दिले. बरं ठीक आहे, ऐका, तुम्ही कार्यकर्ते म्हणून विचारतो. ते राजकीय आरोप सगळे बाजूला जाऊ दे. गुन्हा दाखल झाला तो पोलिसांनी केला ना, ते तर खरं ना सगळं? मग खोटा गुन्हा आहे. गुन्हा पण खोटा आहे. पण त्याचे एव्हिडन्स आम्हालाही मान्य नाही. एव्हिडन्स असेल आम्हालाही मान्य एव्हिडन्स नाही. त्या दिवशी गुन्हा घडला त्यावेळेस वाल्मिकांना त्या उज्जैनला होते. गुन्हा घडला त्यावेळेस वाल्मिकांना उज्जैनला होते. आता ते 302 मध्ये काय तिथं उज्जैन होते माहित नाही आम्हाला. त्यांनी काही केलंच नाही तर इतकेच पोलिसांपासून ते पळत का होते? पण कुणी घेणारच ना नवीन काहीतरी आरोप. आता 302 करा, कुठं फाशीत द्या, कुठं काही म्हणायला माणूस घेणार. जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी वाल्मिकांना सिरियल किलर म्हटलंय. त्यांनी अनेक खून केले असं देखील भाऊ आहे. माझ्या भावाचा मर्डर झालेला मी किशोर फडचा भाऊ आहे. त्याच्यामध्ये बबन गीते आता डबल मर्डर केलेला 6 महिन्यापूर्वी त्याचं नाव होतं. माझ्या घरावर संघटित गुन्हेगारी पद्धतीनं 50 जणांनी माझ्या घरावर हल्ला करून गरोदर स्त्रीला मारून आहे. आणि आता 10 वर्षानंतर मी माझी केस चालू असून आता बोर्डावर माझी केस आलेली आहे. बबन गीते खरा संघटित गुन्हेगारी आरोप फक्त याच्यामुळे की एक तर सामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती आणि त्यामुळे लोकप्रियता जास्त वाढलेली आहे आणि ती लोकप्रियता आमदाराला सुद्धा जड पडते. त्याच्यामुळे त्याने हे सगळे जे विरोध आता सध्या करत आहेत नाव घेऊ ते आमदार मुंडेला जड पडते का? ती पूर्वीचे आमदार आहे. धनंजय मुंडे साहेबांना नाही. धनंजय मुंडे साहेबांचे कार्यकर्ते त्यांना आणि मुंडे साहेबांना आनंद वाटतो त्यांचा कामाचा. धनंजय मुंडेवर राजकीय आरोप होते, त्यांना वाचवलं जाते. तुम्हाला काय? फक्त एक असा विषय झालाय. एक सध्या तुम्हाला बीड जिल्ह्याची स्थिती सांगतो. आधी म्हणले की कोणता घोले मास्टर माइंड आहे, त्याच्यानंतर म्हणले विष्णू कोणता तरी चाटे मास्टर माइंड आहे, पुन्हा अण्णा, पुन्हा त्यानंतर धनंजय मुंडे साहेब आणि त्यानंतर वंजारी समाजाला टार्गेट करले सध्या. एक मिनिट, मूलभूत समाजाचं नाहीये. दुःखदायी आहे आणि त्याचा आम्ही ओबीसी म्हणून सुद्धा असं नाही की कोणतं ते मराठा समाजात होते, आमचे ते बंधूच होते. पण त्यामध्ये वाल्मिकांना यांचा काही संबंध सध्या जवळचे आहेत की नाही? खोटे आणखी ते निष्पन्न झालेलं नाही. सामाजिक कार्यकर्ते विषय साहेबांसोबत सुद्धा वाल्मिकांना ऐका बरं ठीक आहे. वाल्मिकीकरण आहे, बाकी त्या प्रकरणातले आरोपी कुठे माहिती का? तुम्ही तसं कार्यकर्ते, तुम्ही तर त्यांना पत्रकाराच्या गाड्यात तू तुम्हाला मेसेज आला होता का? आम्ही ज्या वेळेस टीव्हीवर बातमी पाहिली की काही वेळाने अण्णाही हजर होणार आहेत, त्यामुळे आम्ही काय आहे ते पाहायला होतो. 1.5-2 तास झाली बातमी चालू. असं म्हटलं जातं की शिवाजीनगर धनंजय मुंडेंच्या घरी होता असं म्हटलं जातं. ती बातमी